नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की वटपौर्णिमा 19 जून 2026 वार सोमवार या दिवशी येत आहे. तर वडाची झाडाची पूजा कशी करायची, पूजेचे संपूर्ण विधी, वडाच्या झाडाची परिक्रमा कशी करायची, दान नैवेद्य वाण याची माहिती, तसेच पती पत्नीमध्ये करायचे खास उपाय, सौभाग्य सुख आणि समृद्धीचे उपाय कोणते याची संपूर्ण माहिती आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या पवित्र अशा हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेचा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी ही पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि आयुष्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येत आहे आणि या दिवशी वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते. या व्रताला वटसावित्रीचे व्रत या नावाने देखील ओळखले जाते. तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सगळ्याच आपण महिला उपवास करत असतो आणि वटपौर्णिमेचे व्रत देखील करत असतो. पण अशा बऱ्याच स्त्रियांना खूप मनामध्ये शंका आहे की ताई उपवासाला काय खाल्लं पाहिजे, उपवास नक्की त्याच दिवशी सोडायचा की दुसऱ्या दिवशी सोडायचा. याशिवाय बघा, अविवाहित मुली किंवा गरोदर महिला या वटसावित्रीची पूजा करू शकतात का, त्याचप्रमाणे वडाची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा कशी करायची, अशा बऱ्याच शंका आहेत. तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तर यंदा वटपौर्णिमा 2026ची 29 जून रोजी पहाटे 3:07 पौर्णिमा तिथी सुरू होईल आणि 30 जून रोजी पहाटे 5:27 ही पौर्णिमा तिथी संपेल. यामुळे उद्य तिथीनुसार पौर्णिमा व्रत 29 जून रोजी पाळलं जाणार आहे. आता तुमचा एक महत्त्वाचा प्रश्न असेल की वटपौर्णिमेचा उपवास कधी धरावा आणि कधी सोडावा. तर वटसावित्रीचा उपवास हा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. तर तुमच्या भागात, तुमच्या शहरात कशा पद्धतीने वटसावित्रीचा उपवास केला जातो याची माहिती तुम्ही काढा. त्यानुसार प्रथम तुम्ही उपवास करण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला माहिती मिळाली नाही तर तुम्ही उपवास हा पौर्णिमा सुरू झाल्यापासून पौर्णिमा संपेपर्यंत हा उपवास धरायचा आहे. वटसावित्रीचा उपवास करताना 3 पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धत जी आमच्या भागात केली जाते ती म्हणजे वडाची पूजा करेपर्यंत उपवास धरला जातो. या वेळेमध्ये वडाची पूजा करेपर्यंत तुम्ही चहा घेऊ शकता, दूध, कॉफी अशा प्रकारची पेय पिऊ शकता, फळं, ज्यूस घेऊ शकता. फराळाचा कोणताही पदार्थ खाल्ला जात नाही, कारण वडाची पूजा केल्यानंतर जो काही आहे पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो, तोच जेवण करून हा उपवास सोडायचा असतो. आता बघा मैत्रिणींनो, दुसरी पद्धत म्हणजे काय, तर दिवसभर उपवास केला जातो. दिवसभर उपवासाचे फराळाचे पदार्थ खाल्ले जातात, चहा, दूध, कॉफी, फळं घेतली जातात आणि रात्री चंद्र उदय झाल्यानंतर उपवास सोडला जातो. तर बऱ्याच भागामध्ये यानुसार देखील उपवास केला जातो. या व्यतिरिक्त तिसरी पद्धत अशी असणार आहे की बऱ्याच भागामध्ये अगदी 24 तासाचा उपवास धरला जातो. म्हणजेच वटसावित्रीचा संपूर्ण दिवस रात्र हा उपवास धरला जातो. फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो. यानुसार बऱ्याच जणांकडे तर या दिवशी फक्त पाण्यावर हे व्रत केले जातं आणि दुसऱ्या दिवशी जेवण करून हा उपवास देखील सोडला जातो. तर तो सोडला जातो. तर तुमची पद्धतीनुसार तुम्ही उपवास करू शकता. दुसरा प्रश्न म्हणजे गरोदर स्त्री पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा यापैकी कोणताही महिना सुरू असेल तर मग अशा वेळी हा उपवास करू शकते का, तर वडाची पूजा पण तुम्ही करू शकता. घरच्या घरी करा किंवा वडाच्या झाडाजवळ जाऊन तुम्ही ती पूजा करू शकता. मासिक पाळीचा 4था दिवस आहे, मग 2 वेळा डोक्यावरून पाणी घेऊन नंतर वडाची पूजा केली तर चालते का, तर नाही चालत. तर मग अशा वेळी तुम्ही फक्त व्रत करायचे आहे, म्हणजे वटसावित्रीचा उपवास करायचा आहे, वटसावित्रीची पूजा करायची नाही, वडाला पूजन करायला जायचं नाही. आता या दिवशी आपण वडाची पूजा कशी करायची ती पहा. तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. त्या दिवशी सकाळी आंघोळ करून वगैरे झाल्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य वगैरे देऊन या उपवासाची सुरुवात करू शकतात. त्यानंतर घरातल्या देवाची पूजा करून किंवा तिथे संकल्प वगैरे घेऊन ज्येष्ठ मंडळींचा आपल्या पतीचा आशीर्वाद घेऊन आपण लगेच वटवृक्षाला जाऊ शकतो. मग
ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद घेऊन झाला की आपण वटवृक्षाला जाऊन यायचं आणि त्याची पूजा करायची आणि तिकडून आल्यानंतर आपण आपल्या पतीचंही औक्षण करायचं आहे आणि त्यांचेही दर्शन घ्यायचे आहे, जेणेकरून एक पूर्ण पद्धतीने आपल्याकडून वटवृक्षाची पूजा झाली पाहिजे. आपल्या पतीची ही पूजा झालीच असा अर्थ काय आहे, तर व्रतामध्ये सुवासिनी ज्या व्रत करत असतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा त्यांच्या सुखासाठी म्हणून आपण हे व्रत करतो, तर तुम्हाला नक्कीच सुवासिनींना स्त्रियांना हे व्रत करायचं आहे. तर बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, देवपूजा तशीच राहू द्यायची, दार स्वच्छ करायचं नाही, उंबरठ्याचं पूजन करायचं नाही आणि डायरेक्ट स्वयंपाक किंवा वडाची पूजा करायची, हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे दार स्वच्छ करून घ्या, दारात सुंदर रांगोळी काढा, घरातील देवघरातील देवाची पूजा करून घ्या, आपल्या वडाची पूजा आहे ती सुद्धा करायची आहे. त्याचबरोबर बऱ्याच जणी हाही प्रश्न विचारतात की एखाद्या मुलीस समजा लग्न जमलं आहे आणि सुपारी वगैरे सुद्धा झाले आहे, तर सुपारी साखरपुडा झाला आहे तर किंवा हळदी कुंकू लावून झालेला आहे, तर आजकाल साखरपुडा किंवा सुपारी फुटली या कार्यक्रमानंतर कुंकू वगैरे या नववधूला लावतात. पण जोपर्यंत आपल्या गळ्यात मंगळसूत्र घातलं जात नाही, जोडवी घातली जात नाही, तोपर्यंत आपण या वटवृक्षाची पूजा करता येत नाही. समजा योग्य पती मिळावा म्हणून व्रत करायचं असेल तर मग त्यासाठी वटसावित्रीचे व्रत करावं हा प्रश्न असेल तर हाही प्रश्न तुमचा चुकीचा आहे. त्यासाठी हरतालिका हे भाद्रपद महिन्यात व्रत केले जाते किंवा भगवान शिवशंकराच्या संबंधित जी काही व्रतवैकल्य आहेत ती सुद्धा करू शकता. वटसावित्रीचे व्रत हे खास लग्न झालेल्या महिलांनीच करायचं आहे आणि त्यातल्या त्या सुवासिनी स्त्रियांनीच करायचं आहे. आता तुम्हाला या व्रताची शास्त्रशुद्ध विधी सांगते, जेणेकरून ज्या महिला अगदी पहिल्यापासून वटसावित्रीचे व्रत करत आहेत, आता आपण वटपौर्णिमेचे व्रत करण्यासाठी पूजा साहित्य काय लागतं आणि आपण ती पूजा कशी करायची याबद्दल माहिती सांगते. तर हळदी कुंकू, त्याचबरोबर धूप, दीप, अगरबत्ती, निरंजन, 5 फळे, खास करून आंब्याला मान असतो, तर आपण 5 आंबे घेतले तरी चालतील. त्याचबरोबर पूजा करण्यासाठी फुले लागतील, दिवा ठेवण्यासाठी थोडंसं तांदूळ न्यायचं आणि पूजा करायची सुद्धा आपल्याला अक्षदा लागणार आहेत. वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा म्हणजेच अख्खा ड्रिल्स मिळतो, तोच घ्यायचा आहे आणि जायचं आहे. पाणी भरलेल्या तांब्या, पंचामृत, हिरव्या बांगड्या किंवा ओटी आणि व्रतकथेचं पुस्तिका जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती न्यायची आहे. आणि वटसावित्रीच्या पूजा आता कशी करायची आहे तर विधी सांगते. वडाची पूजा करायला जाताना एकदम दुपारी 12 वाजता वडाची पूजा करू नका आणि संध्याकाळी सूर्यास्त व्हायच्या आत तुम्हाला वटसावित्रीची पूजा करायची आहे, हे मात्र लक्षात ठेवा. ज्यांना शक्य असेल त्यांनी 12च्या अगोदर पूजा केली तरी योग्य आहे. ज्यांना अगदीच म्हणजे वटवृक्षाची पूजा करायला बाहेर जाता येणार नाही, तुम्ही घरच्या घरी पूजा करायचं ठरवत असाल तर मग घरी तुम्ही कुंडीत एखादं छोटासा वटवृक्ष लावा आणि त्याची पूजा करा. खरं तर बाहेर जाऊन आपण पूजा करायला हवी, पण नाही शक्य झाल्यास तुम्ही समजा छोटासा वटवृक्ष तुमच्या कुंडीत लावून आणि घरच्या घरी पूजा करायचं ठरवलं असेल तर तेही करू शकता. मात्र तात्पुरतं म्हणून तुम्ही तुमच्या घरीच पूजा करायची आहे आणि वडाला जाणं शक्य नाही म्हणून बाजारात मिळणाऱ्या वटवृक्षाच्या तोडलेल्या फांद्या आणून त्या मातीत लावून तशी पूजा करू नका. ज्या फांदीमध्ये प्राणच नाही अशा वटवृक्षाची पूजा करून तुम्ही कोणत्या अर्थाने तुमच्या पतीचे दीर्घायुष्य किंवा त्यांना चांगले आरोग्य मागताय, तर हे योग्य विचाराने आपल्याला पूजा करायची आहे. बघा, आपल्याकडे काय करायचं आहे तर वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर वटसावित्रीचे व्रत संकल्प करायचा आहे आणि तुम्हाला जर अंदाज असेल तर तिथे आपण जाणार आहोत, तिथं भरपूर गर्दी आहे, तुम्ही हा संकल्प घरच्या घरी केला आणि मग पूजेला निघाला तरी पण चालेल. पण वडाची पूजा कशी करावी तर आपण एक मोठं ताट घ्यायचं, पूजा साहित्य ठेवायचं आणि तुम्हाला कापडाने झाकून न्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तिथे गेले आपल्याला वडाची पूजन करायचं आहे आणि प्रथम दीप प्रज्वलित करा. त्यानंतर वडाचं पूजन करण्यासाठी सुरुवातीला थोडंसं पाणी त्या वडाच्या झाडाशी घाला. त्यानंतर दूध अर्पण करायचं आहे, परत थोडं स्वच्छ पाणी अर्पण करायचं आहे, धूप अगरबत्ती लावायची. त्यानंतर वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही हार आणलेला असेल तोही घालून घ्यायचा आहे किंवा जी काही तुम्ही फुलं आणली असतील ती सुद्धा अर्पण करून घ्यायची आहे.
तुम्ही साखर, एखादं फळ किंवा पंचामृत वगैरे सोबत नेलं असेल तर त्याचाही नैवेद्य दाखवून नमस्कार करून मग आपल्याला जो काही आपण आणलेला धागा आहे तो धागा 7 वेळा वडाच्या झाडाला आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे. पांढरसूत धागा असतो तो 7 वेळा आपल्या प्रदक्षिणा घालून वडाला गुंडाळून घ्यायचा आहे आणि शेवटी धाग्याला गाठ बांधायची नाही. तुमच्याकडे रीळ तशीच ती अडकून ठेवायची आहे. तर इतर जर धागे असतात त्यामध्ये अडकून घ्यायचं आहे, पण तिथं गाठ मारायची नाही. धागा देखील तोडायचा नाही. मग 7 वेळा धागा गुंडाळल्यानंतर वटसावित्रीची जी ओटी भरत असतात ती ओटी आपल्याला भरून घ्यायची आहे. आता वटसावित्रीची कथा ऐकायची किंवा सांगायची आहे ती बघा. बऱ्याच जणी महिला त्या ठिकाणी असतात पण कथा वाचत असतात. कोणी तिथं वाचत असेल तर तुम्ही तिथं बसून ऐकली तरी सुद्धा चालेल. नंतर तिथल्याच 5 महिलांची तुम्ही ओटी भरू शकता किंवा 5 महिलांच्या ओटीमध्ये थोडेसे गहू, 1 आंबा आपल्याला द्यायचा आहे आणि 5 महिलांना देऊन 5 महिलांचे आपण आशीर्वाद देखील घ्यायचे आहे. आणि मग घरी आल्यानंतर आपल्या पतीचे औक्षण करायचं आहे आणि त्यानंतरच पूर्णावरणाचा जो काही स्वयंपाक बनवला आहे तो खाऊन आपण उपवास सोडायचा आहे. तर ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी ही पूजा करायची का, तर मग एकमेकींची ओटी भरायची नाही आहे आणि कुणाकडून स्वतःची ओटीसुद्धा भरून घ्यायची नाही. तर तुम्ही ओटी गरोदर असल्यामुळे ओटी भरता येत नाही, फक्त उपवास करायचा आहे आणि वडाची पूजा देखील करायची आहे, फक्त ओटी भरायची नाही. आता वटवृक्षाची पूजा केल्यानंतर प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य, मुलं नातू यांनी माझे प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना देखील करायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण वडाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि घरच्या घरी किंवा बाहेर जाऊन सुद्धा वडाची पूजा करायची आहे आणि आपल्या पतीसाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभण्यासाठी हे असे वटसावित्रीचे व्रत तुम्ही नक्की करा आणि आपल्या पतिदेवाला दीर्घायुष्य लाभावं याची प्रार्थना देखील वडाच्या झाडाला करा. तर माहिती कशी वाटली नक्की सांगा. तुमच्या मैत्रिणींना ही माहिती शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करून ही माहिती सगळ्यांना सांगा, जेणेकरून वटसावित्रीची पूजा कशी करायची आणि परिक्रमा कशी करायची, कोणते साहित्य असावे ह्याची माहिती त्यांना मिळून जाईल. चला तर मग अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.